कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता निद्रा असती ना तर आत्या मी आहे तुमच्या बरोबर। आता जे काही झालं ते कसं झालं मलाच कळत नाहीये, पण माझ्यावर विश्वास ठेवा, मीच नेत्रा आहे। बाबा बाबा मला कळतंय हे सगळं खूप अवघड आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात सगळ्यात आधी आलात। मला तुमची मुलगी मानलात, मी खोटं नाही बोलत आहे तुमच्याशी, मीच नेत्र आहे बाबा। साहेब देवी आई परीक्षा घेते आपली, काही न बोलता एकमेकांच्या मनातलं ओळखायचो आपण। आणि मी आता तुमच्या समोर उभी आहे, तरी तुम्ही मला ओळखत नाही आहात। मी खरं बोलते, मीच नेत्र आहे हो। आता एकच पर्याय आहे, विरोचकाचा डाव उधळून लावायला हवा। आणि त्यासाठी बाबूशीला जायला हवं। देवी आईच्या देवळात। मला असं वाटतं की अस्तिकाचं खरं रूप देवी आई समोरच बाहेर येईल। आपण लवकरात लवकर बाबूशीला जायला हवं, त्रिनयना देवी आईच्या देवळात। बाबोशीला त्रिनयनेच्या देवळात? हो, पण तिकडे देवळात काय होईल याची काहीही कल्पना नाही। पण मी देवळात कशी जाऊ? नाही नाही, बाबोशीच्या देवळात तू गेलीस तर फार मोठा घात होईल। हे लोक नेत्राचं ऐकणार नाहीत, असं काहीतरी करायला लागेल। तू घाबरू नकोस, तू जे काम करतेस ते व्यवस्थित करत राहा। फक्त आता जास्त काळजी घ्यायला लागेल। आता लवकरात लवकर माझं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण कर। अपूर्ण काम? कोणतं काम? कालवज्राला जन्माला घालावंच लागेल तुला। पण विरोचका, आता घरात नेत्र आहे, हे कार्य कसं पार पडेल? मी एकदा प्रयत्न केला होता खरा, पण आता खूप कठीण दिसतंय। अद्वैतला जिवंत ठेवण्यामागे कालवज्र हा एकमेव उद्देश आहे। आणि जर तो साध्य होणार नसेल तर अद्वैतला जिवंत तरी कशासाठी ठेवायचंय? विरोचका, पण काय पण काय? विरोचका, अद्वैतवर माझ्या विषाचा परिणाम नाही होत, आणि त्यात आता घरात नेत्र आहे, त्यामुळे हे सगळं कसं पार पडेल माहित नाही। आणि त्यात आता ते देवळात सुद्धा जाणार आहेत, मग काय करायचं? काकू अस्तिका आली होती का इथे? हं? जिने माझं रूप घेतलंय ती आली होती का इथे?
का काय झालंय? मी तिला विरोचकाशी बोलताना पाहिलं. काहीतरी ठरवत होत्या त्या. मला खरंच खूप भीती वाटते काकू. काहीतरी खूप मोठं घडवणार आहेत त्या असं वाटतंय. आता ती येऊन तुम्हाला काही बोलली का? किंवा तिने काही खायला दिलं का तुम्हाला? एवढंच सांगायचंय की तिच्या हातून काहीही खाऊ नका. कारण आता विरोचक आपल्यावर कुठल्या पद्धतीने कसा हल्ला करेल आपल्याला सांगता येत नाही. मी समजू शकते तुम्हाला या सगळ्यातून जाताना किती त्रास होत असेल. आणि तुम्हाला असं बघताना मलाही खूप त्रास होतो. पण मला हे माहिती आहे की देवी आईच्या मनात सुद्धा काहीतरी असेल म्हणूनच हे सगळं घडतंय. तुम्हाला फक्त एकच विनंती करते, अस्तिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तिच्या बोलण्याला बळी पडू नका. खरंच विरोचक काहीही करू शकतोय आता. काकू, फाल्गुनीताई, तन्मय, हे बघा, ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या बोलण्यात येऊ नका. ती काहीही सांगू शकते, ती काहीही करू शकते. ती कदाचित नेत्रा म्हणून तुमच्या समोर रडेल सुद्धा की मीच नेत्रा आहे, हे असंही सांगेल तुम्हाला. पण तिच्या बोलण्याला बळी नका पडू. विरोचकाने माझा चेहरा दिलाय ना आता तिला, त्यामुळे ती काहीही करू शकते. पण तुम्हाला काहीही वाटलं तरी मला येऊन सांगा, माझ्याशी बोला. आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. तुम्हाला आठवतंय ना, मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते. काळजी घ्या. येते मी. आणि काकू, खिडकी एकदा चेक करून घ्या आणि दरवाजा आतून नीट लॉक करून घ्या. हां, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.